तुझी संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पुर नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे विठाला 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 मंडली कवर दे हरी विठाला देव तुकाराम पंढरीनाथ भगवान विठाला 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 तुझी संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी म्हणजे आपल्या या श्रीतीर्थ क्षेत्र सावडी आणि या सावडी गावातील श्री सद्गुरू महंत हिरा भारती महाराज यांच्या मठामध्ये मोठ्या उत्साहात मोठ्या आनंदात ऐश्वर्यात त्यांचे सत शिष्य त्यांचे सत अनुयायी सद्गुरू शंकर भारती महाराज यांची जवळजवळ 41 वर्ष झालं ही पुण्यतिथी आहे 41वी पुण्यतिथी आणि या पुण्यतिथीच्या निमित्तानं गेली 7 दिवस आपण श्रीमद भागवतम कथेचं रसपान करीत होता आणि या भागवत ग्रंथाची सुंदर अशा प्रकारची शरणागती करून आपण तो ग्रंथ त्या ठिकाणी श्रवण केला। माझ्यामध्ये असं काही नाही, मला जास्त काही कळतं असं काही नाही, परंतु एक सद्गुरू हिरा भारती महाराजांची कृपा तो ग्रंथ त्यांनी माझ्याकडून सांगून घेतला। श्रीमद भागवतम कथा झाली, त्या कथेचं वैयक्तिक सौजन्य जे घेतलं होतं ते शिवाजी मांढरे वेळोवेळी फोन करून महाराज याच बरं का, लवकर या सर्व कथेचं आयोजन माऊली महाराज गवळी यांनी केलं। या मंदिरातील या मठातील जे सेवेकरी आहेत महाराज चैतन्यजी महाराज भारती त्यांनाही मनापासून जवळजवळ 7 दिवस ही कथा ऐकली। सर्व आळंदीचे गुणीजन मंडळी, टाळकरी मंडळी, गावातील समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ ऐकाय बसलेले तुम्ही सर्व बहुश्रुत श्रोते, त्याचबरोबर सुंदर अशी साऊंड स्टेज सिस्टीम जाधव आणि या संपूर्ण कथेचं ज्यांनी शूटिंग केलं, त्याचबरोबर आताही कीर्तनाचं शूटिंग या ठिकाणी चालू आहे ते वैष्णव कीर्तनकार या चॅनलचे प्रोप्रायटर अनिकेत महाराज तौर यांना मनापासून धन्यवाद। तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद। आज काल्याची पंगत आहे ती गुलाबजामची आहे, ज्यांनी दिली त्यांना मनापासून धन्यवाद। आणि एवढं सगळं तारतम्य पाहून आजच्या या कीर्तनरूपी सेवेला, काल्याच्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करतो। विठाला 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 विठाला। आज काय काला, बोला बोला, आज काय आज का आला, का आला, एवढं घरदार सोडून इथं का आला तुम्ही? चैतन्य महाराज शिंदे लोणी काळभोरवरून सावडीला का आला? मनुष्य जीव जन्माला का आला? विठाला विठाला का आला हे ज्याला कळालं त्याचा झाला का आला? मनुष्य जीव जन्माला का आला हे कळालं ज्याला त्याचा झाला काला। 3 प्रकारचा काला आहे।
पहिला हरिनामाचा खिचडी काला, दुसरा लाही आणि दहीचा काला, आणि तिसरा जीव ब्रह्मा ऐक्य काला. 3 प्रकारचा काला आहे. पहिला हरिनामाचा खिचडी काला, अखंड भगवान परमात्म्याचं नामस्मरण करून त्या भगवान परमात्म्याला हा देह समर्पण केला. या नाम हरिनामाचा खिचडी काला. आमचे सद्गुरू सीताराम बाबा ज्वाला मारुती कधी झेंडेवाडीला जर आला तर ते महात्मे असे होऊन गेले की कोणी मठामध्ये आलं, ज्वाला मारुतीला कोणी आलं, कोणी आल्याचा आवाज आला की त्याला म्हणायचं जय सीताराम. लगेच त्या पुढच्यानं म्हणायचं जय सीताराम. आता मी तुम्हाला म्हणतो जय सीताराम, तुम्ही सुद्धा म्हणायचं जय सीताराम. असं सीताराम 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 म्हणून अक्षय तृतीयेचा पर्वकाळ साधला. सप्त्याचा काला अक्षय तृतीयालाच असायचा, महाराजांनी चालू केलेला. आणि तो संपूर्ण काला होऊन दिला सगळ्या लोकांचं, आणि जेवण वगैरे होऊन दिलं, प्रसाद सगळ्यांचा होऊन दिला. आणि त्याच दिवशी सांगून देह ठेवला, त्यांचा झाला काला. विठाला विठाला भाद्रपद शुक्ल द्वादशी माझे सद्गुरू बंशी महाराज मोरे अण्णा महाराज सांगून देह ठेवला. माझे सद्गुरू शंकर महाराज काळभोर मार्गशीर्ष वद्य एकादशीला या ठिकाणी देह ठेवला. या शंकर महाराजांनी सुद्धा फाल्गुन वद्य एकादशी देह ठेवलेला आहे. पक्षी अंगणी उतरती ते का कुंतून या राहती, तैसे असावे संसारी जोवरी प्राचनाची दोरी. वस्तीकर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला. जसं पक्षी अंगणामध्ये येतात, दाणे टिपतात आणि ताने टिपून झाले की निघून जातात, तसं शहाणी माणसं काम झालं की थांबत नाहीत. विठ्ठल विठ्ठल म्हणून सतत नामस्मरण, सतत नामस्मरण. आता आपल्याला भारती महाराजांचं काही सांगता यायचं नाही, फार जुना महात्मा, परंतु नामस्मरणाच्या जोरावरच हे झालं असेल ना सगळं. त्यांचे सत्शिष्य सद्गुरू शंकर महाराज अखंड नामस्मरण, परिणामता त्या नामस्मरणामुळे नामचिंतन करून त्या पर्व काळाला, महापर्व काळाला देह ठेवणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही महाराज. म्हणून शूर ओळखावा रणी आणि संत ओळखावा मरणी. विठ्ठल विठ्ठल म्हणून मनुष्य जन्माचं सार्थक भगवंताचं नामस्मरण करून, नामचिंतन करून त्या परमात्म्याला प्राप्त होणं या नाम हरिनामाचा खिचडी काला. दुसरा लाही आणि दहीचा काला. हे आता समोर आणि शिक्यावर काला मांडलेला आहे, त्याच्यामध्ये लाही आणि दही आहेत. अनेक प्रकारच्या लाह्या, एक प्रकारचं दही, अनेक प्रकारच्या लाह्यांचं, एक प्रकारच्या देवाचं ऐक्य या नाम लाही दहीचा काला. आणि तिसरा काला जीव ब्रह्म ऐक्य काला. प्रमाण सांगू का? प्रमाण मी भक्त तू देव ऐशे करी, मी भक्त तू देव ऐशे करी, हो मी भक्त तू देव ऐशे करी, मी भक्त तू देव ऐशे करी. नको ब्रह्मज्ञान भक्त स्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. मी भक्त तू देव ऐशे करी, मी भक्त तू देव ऐशे करी. विठ्ठल नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐशे करी. मी भक्त आणि देव नाही का. माता मेली मज देखता, तुका मने हरली चिंता. आता विठू तुझे माझे राज्य, नाही दुसऱ्याचे काज. इथं दुसऱ्याचं काय काम नाही, एक परमात्मा आणि मी, देवाचा आणि माझा ऐक्य भाव या नाम जीव ब्रह्म ऐक्य काला. विठ्ठल श्रीमद भागवतम ग्रंथाची सांगता, त्याचबरोबर सद्गुरू शंकर महाराज यांच्या पुण्यतिथीची सांगता या नामानं. आणि हा आजचा काला आहे, 3 प्रकारचा काला आहे. काल्याचा नियम आहे चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, केले गोकुळी, केले
विठाल विठाल आम्ही गावे आणि तुम्ही काहीच न मानावे असं काय कुठं लिहिलेलं नाही ना. आता आमची गुत्तेदारी संपत आली ना आता अर्ध्या तासात. आम्हाला जे गुत्त दिलंय ते संपत आलं. तुम्ही काय काय काहीच करीत नाही तो. असं बसलेत की जणू सूर्यफूल खोडाय आले. अहो टाळी वाजवा भजन म्हणा. 8 दिवस बोंबालतोच म्हणावं लागेल आता. वाज तसे बोंब कोणी नायकती कानी हरी हरी न म्हण तिथं या थोर झाली हानी. किती आरडून ओरडून सांगतोय अरे टाळी वाजवा टाळी वाजवा. बाबाचं वाजवायची वेळ आली तरी तुम्ही टाळी वाजू ना. आता न टाळी मुखानं नाम विठाल विठाल काल्याचं कीर्तन म्हणलं की काल्याच्या कीर्तनाचा विधी वेगळा आहे, इतर कीर्तनाचा विधी वेगळा आहे. इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भक्तीच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. संताच्या घरची कीर्तन मर्यादा आहे. काल्याच्या कीर्तनाचा विधी वेगळा आहे, काल्याच्या कीर्तनाचा मर्यादा भाग वेगळा आहे. काय काल्याच्या कीर्तनाचा मर्यादा भाग म्हणजे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान कृष्ण परमात्म्यानं गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चार बरं का, आचरण नाही. आचरण करायचं असेल तर रामचंद्र परमात्म्यांचं. आद्य कवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांनी जो रामायण ग्रंथ लिहिला त्या रामायण ग्रंथातील रामाचं आचरण करायचंय आणि कृष्ण परमात्म्याचा उच्चार. अरे वा 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 वा. आप आहे बहार आई विठाला विठाला. या वर या विठाला 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 बोला पुंडलिक वरहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की दे. गोपाल कृष्ण भगवान की दे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, युवा कीर्तनकार, माऊली बाल संस्कार केंद्र, वारकरी शिक्षण संस्था सासवड, आंबोडी, हरिभक्तीपरायण स्वप्नीलजी महाराज काळाने आलेले. जरा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. फार आमच्यावर प्रेम आहे त्यांचं. अतिशय प्रेमाचे आहेत महाराज. सासवडवरून या ठिकाणी आले. मला म्हणले कथा ऐकाय नाही मिळली, निदान काल्याच्या कीर्तनाला तरी जाऊ. महाराजांना मनापासून धन्यवाद. एकदा अजून एकदा टाळी वाजवा. वा. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आणि आमच्या संपदा महाराज बोरकर त्या सुद्धा आलेल्या आहेत. त्याचबरोबर सई महाराज आलेले आहेत. त्यांच्या संस्थेतील विद्यार्थी सर्व आलेले आहेत. मनापासून धन्यवाद आहे त्यांना. काय फक्त आगतम कृष्णा स्वागतम कृष्णा शरणागतम कृष्णा. देवानंच तुम्हाला लावलं. नवे नवे देवच आहेत तुम्ही. देव होऊन आलात. विठाला 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 विठाला. काल्याच्या कीर्तनाचा विधी वेगळा, इतर कीर्तनाचा विधी वेगळा. इतर गोष्टी न कराव्या. तर काल्याचं कीर्तन म्हणलं की काल्याच्या कीर्तनाला कृष्ण परमात्म्यानं जे गोकुळात चरित्र केलं त्याचा उच्चार, रामप्रभूंचं आचरण आणि कृष्ण परमात्म्याचं उच्चार. रामाचं आचरण आणि कृष्णाचा उच्चार. पण आपण उलट करतो. आपण करतो उलट. आपण करतो कृष्णाचा आचरण आणि रामाचा उच्चार. रामासारखा राजा नाही, रामासारखा बाप नाही, रामासारखा मुलगा नाही, रामासारखा राजा नाही असं म्हणतो. पण आचरण मात्र कृष्णाचं करायला जातं. बरेचसे लोक कृष्णाचं आचरण करायला जातात. एक बहादर म्हणला 16,108 बायका देवाला नाही का. 16,108 बायका. एखादी आपण केल्यावर काय होते. बायको कणिक मळीत होती परातीत आणि बायकोला म्हणतो कसा, अगं ए ती म्हणली काय, अगं ए ती म्हणली काय, अगं ए ती म्हणली काय. मी सकाळी हरिविजय ऐकून आलो. मला सकाळच लावला होता. हरिविजय ऐकून आलोय. हरिविजयात असं आले देवाला 16,108 बायका आहेत. काल आपण कथेमध्ये ऐकलं ना
16,108 बायका आहेत देवाला. मग बायको म्हणली तुमचं काय म्हणणं आहे? मग मला वाटतं अजून एखादी बायको करावा. बायको बी त्याचीच ना. बऱ्याचशा बायकांना नवे सगळ्यांच्याच बायकांना मालकाच्या खोड्या काय असतात ते माहिती असतात. तिनं असं परातीत कणिक उचललं आणि उचलून जोरात परातीत आदळलं, असं टायमा आदळलं बघा. आणि जसं कणिक आदळलं तसं त्याला म्हणती तुम्ही गेलता हरिविजय ऐकायला, पण मी परवाच पांडव प्रताप ऐकलाय म्हणली. त्याच्या द्रौपदीला 5-5 नवरे आहेत, मी एखादा केला तर याच्या मागून देण्यात आलं. अरे सगळा गोळ होईल. म्हणला तेरी बी चूप मेरी बी चूप, कोणाला काय सांगू नका, आपलं राधे राधे विठ्ठल अरे देवाची बरोबरी होणार आहे का? तो देव आहे. करतो करतो अन्यथा करतो अशी परात्पर परमात्म्याची शक्ती आहे. त्याची आपली बरोबरी होणार नाही. त्यानं 16,108 बायका केल्या, पण एकीलाही कधी नाराज केलं नाही. सगळ्यांना त्याच पद्धतीनं सुखात ठेवलं. आता आपल्या एकीनेच बारगाड्या आऊट केल्यात. 16,108 कधी आपण सांभाळायचो? आणि दुसरी तरी आपल्याला कशी सांभाळन? त्यानं 12 गाव अग्नी गिळला, आपल्याला उदबत्तीचा चटका सहन होत नाही. विठाल भगवान परमात्म्यानं गिरी गोवर्धन याने उचललेला हो. भगवान कृष्ण परमात्म्यानं गोवर्धन उचललं. आपण गोवर्धन लीला कथेमध्ये पाहिलं. गोवर्धन उचलला. आपल्याला 50 किलोचं हायब्रिडचं गव्हाचं पोतं उचलतं का? त्याची आपली बरोबरी होणार का? नाही. देवाची आपली बरोबर होणार नाही. मग काय करा? म्हणजे उच्चार करा. फक्त उच्चारायचं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. मग भगवान परमात्म्यानं गोकुळाचे चरित्र केलं, त्याचा उच्चार. मग गोकुळात भगवान कसे आले आपण कथेत पाहिले. राधे राधे. आज काय तुम्ही म्हणे ना राधे 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 राधे. सई महाराज राधा कुंज विहारी लाल की जय. अरे वा महाराज, तुम्ही काय राधे राधे म्हणतच नाही. आज राधे राधे म्हणा. आजच्या दिवस म्हणा बाबा. मला तर असा गैर आलेला आहे, असं वाटतं की काय आज मरणच आहे की काय. विठाला विठाला हा विठाला. असं वाटतं की आज मरणच आहे की काय, आपला आज शेवटचाच दिवस आहे की काय असं वाटतं. काय तुमचं प्रेम, काय सावडे गावाचं प्रेम. काळाने महाराज असली माणसं प्रेमाची येते. असं वाटतं की रडावंच, पण आता रडल्या होते. मला रडलेला माणूस आवडत नाही. उगं रडकं काम आपल्याला आवडत. असं पण आतून गैवर आलं. काल बुझया आल्या आणि मी आपलं वरकत होतो माझं ग्रंथाचं. असं हनवं ठेवून हात फिरवला, पुन्हा गाल गोचे घेतले आणि डोक्यावरून हात फिरवला. आता ते आमच्या आईसारखे आहेत. डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणायचं वर बघा ना. म्हणायचो वर बघूच वाटत नाही. विठाला विठाला. अरे वर बघाय गेलं की डोळ्यात आलेलं पाणी दिसेल ना. अशा रडलं रात्री. अख्खी रात्रभर झोप नाही. सगळे असे राधे राधे करतात आणि मी ते भजन घ्यायला लावते. ते असं आठवायचं 8 दिवसात. काय प्रेम या सावडी गावानं दिलं, मी कधीच विसरणार नाही. आपली पहिली कथा यांच्या संस्थेत झाली बरं का. हे सगळे चतुर्विद्यार्थी सई महाराज आहेत. अशी पोरं सगळी रोज कथा झाली की प्रश्न विचार. तुम्हाला तुमचं नाव 4-5 वेळा आले कथेमध्ये, तुम्हाला ते यूट्यूबला ऐकायला मिळेल. फार आनंद आहे महाराज. या आनंदासारखा आनंद नाही. गोकुळामधलं जे सुख आहे ते आपण त्या ठिकाणी ऐकणार आहोत. आपण कथेमध्ये ऐकलेलं आहे की भगवान कृष्ण परमात्मा गोकुळात आले गोकुळामध्ये. आणि ते गोकुळामध्ये आल्यानंतर त्या गोकुळातल्या लोकांना जे सुख झालं तुकोबाराय वर्णन करतात. गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण 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 नंदा घरी 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 बाळकृष्ण नंदा घरी. धा 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 धा
हे पुण्याची उतरणी आहे बरं का. महामुनी महाराज कोणी आलं शिकायला तर शिकवा. बाळकृष्ण नंदागरी. आता ते मथुरेतून गोकुळात कसे आले आपण ऐकलेले. आले गोकुळात सुख झालं. कसं सुख झालं, कशाबद्दल झालं म्हणजे बाळकृष्ण नंदागरी एका गवळणीनं पाहिलं आणि त्या दुसऱ्या गवळणीला म्हणते, गवळण म्हणते गवळणीला, गवळण म्हणते गवळणीला, गवळण म्हणते गवळणीला, गवळण म्हणते गवळणीला. गवळण म्हणते गवळणीला, गवळण म्हणते गवळणीला. जोरात म्हणा. पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गवळण हरी बोल. हो हो हो. हे गवळण कोणी म्हणायची, गवळण कोणी म्हणायची, गवळणींनी. गवळी गप घासायचं, आवाज करायचा नाही, मोठ्यानं म्हणा. गवळण म्हणती पुत्र झाला यशोदेला. आता यशोदेला झाला का देवकीला झाला बरं? झाला कुणाला? तुकाराम महाराज म्हणतात कृष्ण कुणाला झाला? मग यशोदेला झाला, देवकीला झाला. तुमचं खरं का तुकाराम महाराजांचं? तुमचं खरं का तुकाराम महाराजांचं? अहो हे बी खरं ते बी खरं. विठ्ठल 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 विठ्ठल. जसं नवरा बायको पूर्वी चालायचे ना आता चालतात, ते बी खरं हे बी खरं. पूर्वी नवरा बायको चालायचे, फरलांग भर पुढं चालायचा नवरा आणि बायको कुठं असायची? किती लांब? फरलांग भर. का? त्याला माहिती होतं हे आपल्याच मागे येणार आहे. हा त्याला माहिती होतं हे आपल्याच मागे येणार, आपलं सॉंग आपल्याच मागे येणार. हे बी खरं आणि आताच हातात हात घालूनच चालतंय, हे बी खरं. का? त्याचा संशयच नाही हो. हाय म्हणा, नाही नाही हाय, संशयच आहे. काय? माझा हात सटाकला तर स्वांग दुसरं हात घेऊन जाईल कोणाचं, म्हणून हेही खरं आणि तेही खरं. लंका मारुतीने जाळली हेही खरं, पार्वतीने जाळली हेही खरं आणि रावणाने जाळली हेही खरं. आता त्याचा उलगडा नंतर करू. मी त्याच्यासाठीच परत बोलवा तुम्ही म्हणूनच एवढं करतोय. हेही खरं आणि तेही खरं. खरंय. गोकुळात जन्माला आला हेही खरं आणि मथुरेत जन्माला आला हेही खरं. मथुरेतला कृष्ण फक्त दोघांना माहिती, वसुदेव देवकी आणि तिसरी यमुना, अन्यत्र कोणाला माहीत नाही. आणि गोकुळात आल्यानंतर मग सगळ्यांना कळालं आणि तो आनंदोत्सव गोकुळामध्ये झाला. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की, हाथी घोडा पालखी जय कन्हैया लाल की, हाथी घोडा पालकी जय कन्हैया लाल की. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल, नंद घरानंद जय कन्हैया लाल की, नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. राधे 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 राधे. नंदाच्या घरी आनंद जन्माला आला. आनंद किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. हो किती सांगू म्हणले, किती आनंद झाला. या आनंदाशी नाही जोडा. आणि कडू गोष्टी लागते गोडा. जे कडू आहे ते सुद्धा गोड लागू लागलं. असा भगवान परमात्मा गोकुळात वाढू लागला. हळूहळू वाढता वाढता भगवान रांगू लागला. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत तळवे हात. हो हो हो.
अरे इथं अजितदादा गट झाला, मध्ये फडणवीस गट झाला, माग तर काही शिंदे गटच दिसतोय. तिघांचं 3 ठिकाणी म्हणणं चाललंय. बोला राधे राधे. तळवे तळ हात एकसारखं म्हणा. तळवे तळ हात डाव्या तुम्ही लाजताय का? अहो गुलाबजांबू आहे, गुलाबजांबू. हा मोठ्याने म्हणा, लाजू नका अजिबात. आणि मी 4 वाजेपर्यंत सोडणार नाही तुम्हाला. राधे राधे. तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत. का डाव्या गुडघ्याने रांगतो? कारण एक पाय कसा आहे? लंगडा 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 बाई ग. लंगडा 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 बाई ग. देव एका पायाने लंगडा बाई ग. देव एका पाया लंगडा बाई ग. लंगडा 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 बाई ग. बघा हे सुंदर, बघा सुंदर देखना गडी. कसं आहे, नामदेव आप्पा शामगावकर म्हणायचे, संसारात बाईला नवरा चांगला पाहिजे. संसारात बाईला नवरा चांगला पाहिजे. तसं कीर्तन करायला पकवाजा. का? कारण तो कीर्तन करायचा कोण असतो? कोण? हा पकवाजा. कीर्तन करायचा नवरा असतो पकवाजा. चांगलंय. मला तर गोरा भेटला बाबा, पण त्याला बायको काळी भेटली. विठाला विठाला विठाला. काय वाजवते, अख्खी कथा वाजवली काळाने महाराज. असा तबला वाजवला रोज, आणि यांनी पकवाज वाजवला. असे 2 in 1 वाले सगळं कलाकार एवढे खास. तरी 2-4 गेलं बी, ते कार्यक्रमामुळे गेलं. तसं काय मनात आण नका. विठाला 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 विठाला. आणि भगवान परमात्मा का एका पायाने लंगडा आहे? एक पाय भक्ताचा, एक दुष्टाचा आहे. मी त्या दिवशी सांगून गेलो. असा तो भगवान परमात्मा हळूहळू वाढू लागला, आणि वाढता वाढता 5 वर्षाचा झाला. 5 वर्षाचं माझं बाळ ग, 5 वर्षाचं माझं बाळ. अंगणी खेळ खेळ ग, अंगणी खेळ खेळ. का लटकाच घेताय आळ ग गोकुळच्या नारी. का लटकाच घेता आळ ग गोकुळच्या नारी. बोला वा वा काय महिला म्हणतात हो, काय सुंदर म्हणतात. असं वाटतं मरावा आणि तुमच्याच पोटाला यावा. वा वा वा. म्हणल्या त्यांना धन्यवाद, नाही म्हणल्या त्यांना धनुर्वाद. विठाल विठाल विठाल. 5 वर्षाचा झाला, आणि 5 वर्षाचे झालेले भगवान अनेक प्रकारचे सवंगडी गोळा केलेले. चिम्या, पेंद्या, बोबड्या, वाकड्या, सुदाम्या, श्रीदामा, मधुमंगल, तन सुखा, मन सुखा असे सगळे गोपाळ गोळा केले. आणि गोपाळांकडे पाहिलं तर असे रोडके झालेले सगळे काडी पैलवान, आगात अवसान नाही असे. त्यांना विचारतात भगवान, अरे काय रे, ही अशी का परिस्थिती झाली तुमची? म्हणले परिस्थिती म्हणजे जिथं पेकतं तिथं खपत नाही म्हणले महाराज. विठाल विठाल. म्हणजे अहो आपल्या गावातलं दही दूध लोणी सगळं मथुरेला जातं म्हणले. भगवान म्हणले आपल्या गावातला आपला माल मथुरेला जात असेल, आपली वस्तू आपल्याला मिळत नसेल तर ती भांडून घ्यायची. काय देणं घ्यायची, सुट्टी नाही द्यायची. भगवान परमात्म्याने एक मंडळ स्थापन केलं, माखन चोर मंडळ. मंडळाचं नाव काय? माखन चोर मंडळ. म्हणजे लोणी चोरायचं मंडळ. लोणी काळ भोर नाही, लोणी म्हणजे नवनीत. तसं तुम्ही लोणीचा बुवा चोरलायच म्हणायचं आता. राधे 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 राधे. अशी लाईट गेली की भजन चालू, थांबणे भांगड नाही. रस्त्याने जायचो ना काळाने महाराज, गावात जायचो ना मी. जाताना पोरांनी पाहिलं मला, महाराज राधे राधे. अख्खं गाव लागलंय घुमायला. काय म्हणतंय? राधे राधे. आखी सावडी काय म्हणते? राधे राधे. सावडी अख्खं गाव काय म्हणते? वा. आणि काय सांगायचंय,
तो भगवान परमात्मा सगळ्यांना एकत्र करतो, एक मंडळ स्थापन करतो. मंडळाला नाव माखन चौर मंडळ देतो ना. अध्यक्ष स्वतः राहतो, संस्थापक अध्यक्ष भगवान कृष्ण. पेंद्याला केलाय उपाध्यक्ष, सगळे सवंगडी आहेत. आणि भगवान परमात्म्यानं त्या सगळ्या गोपाळांना एकत्र केलं. एकत्र करून त्यांना सांगितलं, याल तरी या रे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. अरे म्हणले यायचं असेल ना माझ्या मागे या. माझ्या माग आल्याशिवाय काम होणार नाही. मग तुम्ही माझ्या माग आला तर मग आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी, म्हणाल तो वर देईल. माझ्या माग या. पण एक आपला कायदा आहे, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोलायचं नाही. पुढे बघा, कोणी कोणाशी न बोलायचं नाही. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. तो का म्हणे सांडा घाटे तेने भरू नका पोटे, जे आसार आहे ते घेऊ नका, साराचा स्वीकार करा, माझ्या संघ या. आणि मग भगवान परमात्म्याने सगळे सवंगडी एकत्र केले. आणि एकत्र करून त्यांना भगवान परमात्मा चोऱ्या करून खायला घालतात. आपला त्या दिवशी विषय झाला, हातोडी चोरली, गठ्ठा चोरला की पाप लागतं, पण दही दूध लोणी चोरल्यावर पाप लागत नाही. मग दही दूध लोणी चोरायचं. मग भगवान परमात्मा निघाले, सगळे गोपाळ घेतलेले. आणि मग भगवान परमात्म्याने एक स्ट्रिक वापरली, एक आयडिया केली. म्हणले काय? म्हणजे मी सांगतोय तसं करा. म्हणले काय? म्हणले झाका डोळे. हे तुम्ही नाही गोपाळांना, अहो हे मी म्हणेल तसं करतात. आता 7 दिवस झाले सांगल ती, घ्या बरं हातवर. हो का, लगेच हातवर घेत आहे का? म्हणा राधे राधे. हा म्हणजे आजचे दिवस आहे का माझा? आता काय म्हणले डोळे झाका, सगळ्यांनी डोळे झाकले. आता डोळे झाकल्यानंतर भगवान म्हणले 1 2 3 उघडा डोळे, बघा नीट. हे बीपी माझा. डोळे उघडा. उघडले डोळे. डोळे उघडले. कोण दह्याच्या मडक्यात, कोण दुधाच्या मडक्यात, कोण लोण्याच्या मडक्यात. करतुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, अशी शक्ती परमात्म्याची. आणि मग भगवान परमात्म्यानं सांगितलं खा. म्हणले काय खायचे ते? एक झाले पोट केला गड्यानं बोभाट, देवा खाऊन झालं म्हणले. आता खाल्लं झालं. चला डोळे झाका. झाकले डोळे सगळे. 1 2 3 भगवान म्हणले उघडा डोळे. जे डोळे उघडा म्हणले तसेच येते आपापल्या घरी. वा रे वा वा. म्हणले काय गंमत आहे. दुसऱ्या दिवशी तसंच झाका डोळे. 1 2 3 उघडा डोळे. कोण दह्याच्या मडक्यात, कोण दुधाच्या मडक्यात. पेंद्या म्हणला हा बाबा काय करतोय ते आपल्याला आलं पाहिजे ना. कधी कधी कंपाऊंडरला बी वाटतं ना दवाखाना टाकावा. कंपाऊंडरला एक जनावराचा डॉक्टर होता. तो जनावराचा डॉक्टर होता आणि त्याच्या संघ कंपाऊंडर होता. त्या जनावराच्या डॉक्टरकडे एक मुलगा पळत आला. तो पळत आला. म्हणला काय सांगायचं डॉक्टर, आमचा बैल काय खात नाही. आता बैल काय खात नाही म्हणल्यानंतर कंपाऊंडर डॉक्टर निघाले. जनावराचा डॉक्टर, ते कंपाऊंडर, ते पिशवीवाला निघाले. आले, सगळा काही पडताळा घेतला. पाहतात तो बैल पडलेला होता खाली, काय खात नाही काय नाही. वर कावटाचं झाड होतं. डॉक्टर हुशार होता जनावराचा. तो होता जनावराचा पण अक्कल माणसाची होती त्याला. मला 4 अर्थी बैल काय खात नाही, त्या अर्थी बैलानं कवट खाल्लं. कवट काय खाल्लं? कवट. आणि ते नारड्यात अडकलेला असावा. म्हणजे एक सपाट दगड आणा आणि एक ठेचाय दगड आणा. सपाट दगड आणा. बैलाला झोपावला, त्याचं नरड ठेवलं त्या सपाट दगडावर आणि जोरात जोरात कुद्दा घातला दगडाचा. तसं ते आतमध्ये कवट फुटलं. जसं कवट फुटलं तसं बैल उठलं. आता ते बैल उठल्यानंतर लागलं चारा वगैरे खायला. मालकाला आनंद झाला. म्हणले किती रुपये झाले? म्हणले 5000. 5000? हो म्हणले 5000. रुपयाचा ठोकान म्हणले 5000 मागता. म्हणले ठोका मारायचा रुपयाच आहे, पण ठोका कसा टाकायचा त्याचं 4999 आहेत. विठ्ठल कंपाऊंडर म्हणलं एवढं सोपं आहे, मग काय होते दवाखाना टाकायला. त्यानं माणसाचा टाकला दवाखाना माणसाचा. एक पोरग पळत आलं. म्हणजे महाराज आमची आजी काय खात नाही. तिला झालं गळून अर्ड्याला असं मोठं. हे तिथं गेलं. पहिलंच गिराईक ना, पहिलंच पेशंट ना. म्हणजे एक सपाट दगडाना आणि एक ठेचाय दगडाना. हे गुद्दा घातला दगडाचा
म्हातारी मारली ना दाव वारीच विठ्ठल कंपाऊंडरला बी वाटतं कधीतरी आपण डॉक्टर व्हावं. तसं पेन द्यायला वाटलं कृष्ण परमात्मा काय करतात आपल्याला बघायला पाहिजे. सगळ्यांना म्हणले डोळे झाका, सगळ्यांनी डोळे झाकले, पण पेन द्याने मात्र डोळे झाकले नाही, अर्धे डोळे झाकले. मग काय भगवान म्हणले 1 2 3 उघडा डोळे. डोळे उघडा म्हणल्या बरोबर जे ते आपापल्या घरी गेलं, पण पेंद्या मात्र आड्यात गुंतून बसला. आड्यात निम्मा अर्धा कमरोपासून खाली घरात आणि कमरोपासून वर कुठं घराबाहेर. जे गवळण आली न गवळणीला कळलं म्हणता दांडकं घेऊन गवळण आली आणि असं फाउंडेशन हाणलं म्हणता पेंद्याचं. पेंद्या म्हणायचा देवा सोड, देवा सोड. भगवान म्हणले आगावपणा करशील का? म्हणला कावळा शिवे पोत नाही करायचो विठ्ठल. असं जिथं जाईन तिथं खायला मिळायचं आणि चांगलं खायला मिळायला लागल्यामुळे गोपाळ म्हणतात देवा हे सगळं खायला मिळतंय हे कशामुळं? अभंगाचं पहिलं तुझी संगाती तुझी संगाती तुझी संगाती संगती तुझी 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 संगती दारिया मुची निचवती दारिया मुची निचवती हो दारिया मुची निचवती दारिया मुची निचवती हो दारिया मुची निचवती हो दारिया मुची निचवती हो दारिया मुची निचवती नाही देखिले देवी 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 नाही देखिले या महाराजांसाठी जरा टाळ्या वाजवा. काय सुंदर साल म्हणले. झाली आमुची निशिमती झाली आमुची निशिमती हा 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 गरे सारे गरे गरे सा मेरा महबूब. या महाराजांच्या संस्थेत विद्यार्थ्यांना गायन शिकवायला जातोय मी. त्यांच्या 120 आहेत पोरं आणि आमचे वैयक्तिक आपले क्लास आहेत जवळजवळ 100 पोरं आहेत. शिकवतोय म्हणून कळतंय विठ्ठल विठ्ठल. शिवरंजनी राग आहे ना, शिवरंजनी हा पानसरी गुरुजींनी शिकवलंय. पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात देवा संगत तुझी प्राप्त झाली, तुझी संगती झाली आमोची निश्चिंती. देवा तुझ्या संगतीत आलो, निश्चिंत झालो देवा. का म्हणजे नाही देखील ते मिळे. म्हणजे इथं जे काय कधी पाहिलं नाही ना ते पाहिलं म्हणले. नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे सगळे सुख सोहळे प्राप्त झाले देवा तुझ्या संगतीत आल्यानंतर. घरी काय होतं आमच्या घरी ताकाचे सरोवर, घरी ताकच होतं जे का आसार
पण तुझ्या संगतीत आल्यावर येथे नवनीताचे पूर्व देवा, तुझ्या संगतीत आल्यानंतर इथं लोणी खायला मिळतं. म्हणून तू जर म्हणला ना देवा आता, तू का म्हणे आता आम्ही नवजोद वडिता, तू म्हणले ना आता निघा, तरी आम्ही तुला सोडणार नाही. या संबंधाने एक वृंदावनातली गवळण आलेली आहे, ती आपण घेऊ. या संबंधानं पहिले सगळे गोपाळ भगवान परमात्म्याला म्हणतात, देवा ही तुझी गोधन निवड बाबा. पण शेवटच्या चरणामध्ये मात्र परत भगवंतासाठी ते आशुसलेले आहेत. या संबंधानं गवळणे कानोबा 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 रे कानोबा निवडी आपुली गोधने. 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 सगळ्या खोड्या भगवान परमात्मा करतात गोकुळामध्ये. आपण सगळ्या खोड्या बाल लीलेमध्ये वगैरे सगळ्या पाहिलेल्या. त्या खोड्या केल्या भगवान परमात्म्यानं. खोड्या करून झाल्यानंतर खोड्यांना काही तारतम्य राहिलं नाही, म्हणून त्यांना वनात पाठवले. वेळ झाल्यामुळं वनात आले भगवान. आणि वृंदावनामध्ये वेणू वाजवला, अनेक प्रकारचे खेळ खेळले. खेळ खेळायच्या अगोदर भगवान परमात्मा गाया राखतात. भगवान परमात्मा काही राखत नाहीत, पण गोपाळांनाच आपल्या गाया राखायला देतात. आणि त्यावेळी त्या भगवंताची तक्रार या गवळणीमध्ये सगळे गोपाळ सांगतात. कानोबा 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 धातीत धा धातीत धा तिरकिट तकलन धा. कानोबा 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 रे कानोबा निवडी आपुली गोधने. ते गोपाळ सांगतात, देवा काय तुझी ही गुरं, काय ह्या तुझ्या गाया, तुझ्या तू राग बाबा, तुझी गोधन निवड. भगवान म्हणतात, काय झालं बाबा. मग ते गोपाळ सांगतात, 5 पोळ्या 3 भाकरी 1.5 कानवला 1 पुरी. 5 पोळ्या 3 भाकरी 1.5 कानवला 1 पुरी. आम्हा धाडीले वैल्या दुरी, आम्हाला लांब लावलं. आमची ठकवून खाल्ली शिदोरी. ही सगळी शिदोरी आमची खाल्लीच देवा तू. धाक दिन ना घेणं ताक दिन ना घेणं. ठकवून खाल्ली शिदोरी, आमची ठकवून खाल्ली शिदोरी. म्हणून कानोबा 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 रे कानोबा निवडी आपुली गोधने. कानोबा रे कानोबा निवडी आपुली गोधने. ऐक म्हणले कृष्णा, पर्य गे शारंगधरा तुझा बैल चुकला मोरा. ऐक म्हणले शारंगधरा. अरे कृष्णा शारंगधरा, शारंग नावाचं धनुष्य तो धारण करतो शारंगधर. हे भगवान ऐक म्हणले, तुझा तो मोरा नावाचा बैल चुकला. बैलाचं नाव आहे मोरा. मोरे नाही बर का, मोरा. बैलाचं नाव मोरा. आणि आमच्या सासूरवाडीचं आडनाव आहे मोरे. बैल आहे हा. मोरा नावाचा बैल चुकला. सांगू गेलो तुझी घरा, घरी गेलो सांगायला. पाठी लागला तुझा म्हातारा. ए म्हातारा कोण? नंद बाबा. सांगाय गेलो तो माझ्या घर लागला. पाठी लागला तुझा म्हातारा, पाठी लागला तुझा म्हातारा. म्हणून कानोबा 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 रे कानोबा निवडी आपुली गोधने. कानोबा रे कानोबा निवडी आपुली गोधने. गे ऋषिकेशी, ऋषिकेशी, ऋषिकेशातले भगवान ऋषिकेश.
ऐक म्हणजे ऋषिकेशी परिये के ऋषिकेशी गाया म्हशींचे दूध पिशी. काय सांगायचं तुझं देवा, सगळ्या गाया म्हशींचं दूध पितो आणि आम्हाला काय म्हणतो, वासरे प्याली म्हणून सांगशी उद्या ताक नाही आमाशी. अरे तू दूधन ते सगळं पेले आम्हाला ताक सुद्धा नाही, म्हणून देवा कानोबा 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 रे कानोबा निवडी आपुली गोधने कानोबा रे कानोबा निवडी आपुली गोधने कानोबा उधाळ तुझ्या गाई. देवा काय तुझ्या वड्या गाई त्या होत्या नवत्या कळंबा ठाई. शिव्या देती तुझे रे आई, यशोदा आम्हाला शिव्या देते. आम्ही तुमच्या गाया राखायच्या, त्या वळवून आणायच्या आणि तुमच्या शिव्या खायच्या. म्हणून देवा शिव्या देती तुझे रे आई, शिव्या देती तुझे म्हणून कानोबा 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 निवडी आपुली गोधने कानोबा रे कानोबा निवडी आपुली गोधने आपुली गोधने गोधने. आणि हा नाट्य. अरे वा धन्यवाद. पटलं का तुम्हाला? हा जर पहिल्यांदाच कोणीतरी टाळ्या वाजवल्यात मला. मी असं देख ना गडी आणि त्याच्यात म्हणलं की असं कोणाला आवडत नाही माझं, तुम्हाला पटलं. थँक्यू. हा व्हेरी मच, मोस्ट थँक्यू. विठ्ठल विठ्ठल. आमच्या गुरुजींचे गुरुजी बाबाराव दामनेकर, त्यांचे शिष्य आहेत हे महामुनी महाराज, अतिशय विद्वान आहेत. आणि तर त्यालाच कळते हा गाता येईल तेनेशे गावेन ये रे हरी हरी. गाण्यातली चव गाणाऱ्यालाच कळते महाराज. म्हणून मनापासून ना इथं थांबलो जरा मी. हा माझ्या डोळ्यात पाणी येईन महाराज. काय कौतुक करतात हा, आईसारखं कौतुक करणारी माणसं आहे तुम्ही. धन्यवाद आहे तुम्हाला. अजून गवळण पूर्ण न झाली, शेवटचं चरण आहे. इथं ते गवळणीमध्ये इथं ते गोपाळ म्हणतात देवा हे तुझं आम्हाला काय पटत नाही. आता सगळं ऐकलंय तुम्ही कथेत किंवा त्या गवळणीत अख्खं ऐकलंय तुम्ही. हे तुझ्या आम्हाला गाया राखायच्या नाहीत. आणि मग बाबा नाटकीच ना, कृष्ण नाटकी. हे देवानं नाटक करायला सुरुवात केली आणि मग त्या नाटकात माझ्यागत करायला सुरुवात केली. मी करतो ना कधी कधी, सारा बाजूला सारा बाजूला सारा बाजूला. आणि मग महाराज चिडले ना नाही का, मग सगळी पळता भोई थोडी. तसं भगवान चिडले, असे चिडले. चला माझ्या गाया चला आणा इकडे, चला या बाजूला लावा माझ्या गाया, चला चला माझी गाडी इकडे आणा, गाया माझ्या इकडे आणा, चला चला इकडं. गाडीत फिरता काय रे, गाया घेऊन फिरता काय माझ्या, चला इकडे आणा इकडे, चला आणा इकडं. नाव घ्यायचं नाही माझं कोणी. कोण म्हणतंय कुणाला त्या गोपाळांना म्हणले चला बाजूला सारा बाजूला. हे असंच नाटक केलं देवाने माझ्या गत, सारा बाजूला. आणि सारा बाजूला म्हणल्यानंतर हे त्यांच्या ध्यानात आलं. काय ध्यानात आलं, आग बगरी ठमारीला बाळपणी अवघे दैत्य खाणी बुडविले, आगासूर बकासूर तृणावत धेनुकासूर नाही का, अनेक प्रकारच्या दैत्यांपासून वाचवलं आपल्याला कोणी. प्रचंड पाऊस पाडला इंद्रदेवानं. त्यावेळी ज्यानं गोवर्धन धारण केला तो भगवान आपल्यापासून जर लांब गेला काय होईल सांगा बरं. जर गेलाच तो देव तर काय होईल. जसं आता आपल्याला झालंय ना, गेला जो चैतन्य महाराज, कसं होईल. चालली चर्चा. काल ते पुरुष 2-4 म्हणत होते महाराज आता करमणार नाही. आमचे काकडे महाराज म्हणले, त्यांच्या मॅडम म्हणल्या, त्यांच्या मॅडम आहेत ना माहिती तुम्हाला, लताबाई महाराज. संपले आता कसं, त्यांना काशीतली सवय. हे काशीतली 13 लोक होते आमच्या संग, ती 12-13 लोक. त्यांना आपल्याबद्दल आवडच होती. आणि आता कथा संपल्यानंतर आमच्या त्या पुष्पताई वगैरे काल म्हणल्या महाराज तळेकर बाई म्हणल्या आता महाराज कसं या म्हणलं आता तिकडं. मी आलोय का नाही, आता तुम्ही यायच. तसं मी म्हणून जाईल मी पुन्हा येईन पण तुम्ही या आहे का नाही.
भगवान म्हणले चला बाजूला, चला चला त्या माझ्या गाया इकडे घ्या, माझ्या गाया वट हळवंता ना, चला घ्या इकडं. आणि मग त्यांना गहिवरलं, आणि गहिवरल्यानंतर ते म्हणू लागले विष्णुदास नामा साहेब देवा तुझी बापानी माये, देवा तुझी बापानी माये, माझे हृदय आहे कानोबा कानोबा कानोबा, अखंड माझे हृदय राही, अखंड माझे हृदय राही, अखंड माझे हृदय घेणा ना घेणा, अखंड माझे हृदय राही, अखंड माझे हृदय राही. म्हणून कानोबा 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 रे कानोबा निवडी आपुली गोधने, कानोबा रे कानोबा निवडी आपुली गोधने. पकवास वाजवणाऱ्यासाठी टाळ्या वाजवा. ते धाक दिन नाना घेणं, ताक दिन नाना घेणं एवढं सोपं नाही बरं का, त्याला लय कसरत करावं लागते. काय वाजू तिकडे एकदा वाजवून दाखव बरं. ताक दिन नाना घेणं, ताक दिन नाना घेणं, ताक दिन नाना घेणं, ताक दिन नाना घेणं, धा काय वाजव नाही हो. हा ह्याला त्याच्यापेक्षा चांगली बायको भेटन देवा. हे भारती बाबा अशी बायको दे बाबा त्याला, फक्त त्याला लावला पाहिजे का तिला दिली. राधे 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 राधे. आणि मग शेवट त्यांच्या लक्षात आलं, अरे देव सुटला की संपलं रे. या हृदयातून राम गेला, संपला ना विषय. आणि देव जर आपल्यापासून लांब जात असेल तर संपलं ना. म्हणून देवा तूची बाप आणि माय, विष्णुदास नामाचा आहे देवा, तूची बाप आणि माय, तूच आमचा माय बाप आहे. अखंड माझे हृदय राहे, आमच्या अखंड हृदयामध्ये राहा. आणि या हृदयातून जाण्याचा प्रयत्न करू नको देवा. आणि मग काही झालं तरी चालेल, मग परत पहिले परत गवळण, परत गवळण. काय कानोबा 5 पोळ्या 3 भाकरी 1.5 कानवला 1च पुरी, आम्हाला कुठं बी लाव पण खा बाबा, काय हरकत नाही. परत गवळण नाही का. परी शारंग धरा, तुझा बैल चुकला मोरा, चुकला तर चुकू दे, आम्ही परत आणू. परी ऋषिकेशी गाया म्हशींचे दूध पिशी, काय प्यायचंय ते बाबा, तर आम्हाला सोडून जाऊ नकोस. तुला काय करायचंय ते कर, तुला कशी कथा सांग, नाही नाही तुला काय करायचंय ते कर तेव्हा, तू कसा बी राहा पण आमच्या जवळ राहा बाबा. विठाल विठाल कसंही असो बाबा देवा तुझं, पण आम्हाला तो काय सोडू नको. अखंड माझे हृदय राही. तसं ते गोपाळ म्हणले देवा तो का म्हणे आता, तो का म्हणे आता, तो का म्हणे आता, तो का म्हणे नाही देखिले नाही देखिले आम्ही नवलो जवळीता, आम्ही नवलो जवळीता, नाही देखिले नाही देखिले भोग सुखाचे सोहळ 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 हा सोहळ सोहळ
सा 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 नि ध ग म ग सा नि ध म ग म ग सा सा नि ध म ग म ग गमदानी सा हा गमदानी सा गमदानी सा हा गमदानी सा भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे भोगो सुखाचे सोहळे भोगो सुखाचे भोगो सुखाचे भोगो सुखाचे सोहळे धनिदा 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 नाही देखिले तुम्ही नाही शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारा सांगतात तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता देवा तुझी संगत अशी प्राप्त झाली तुझी संगती झाली आमची विसंती म्हणून देवा तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता 70 वर्षाचं म्हातारे आणि 65 वर्षाची म्हातारी म्हातारं जर म्हणलंच म्हातारीला संजय मला तू आता आवडत नाही मला तुझं काय पटानाच अशी कुत्र्यागत भुकती तू काय त्या सुनाला म्हणली काल उठली की पावडर लावती मग काय वांगान सोळीन होती काय तुला संजय झाले अशी येड्यागत करती तू काय म्हणली सोनाला चहा पिती मग काय गोमतार पिन का ती
एवढी त्रास देते मला, तू आवडत नाही, पळ घरी. काय म्हणलं म्हातारं? घरी पळ. घरी म्हणजे कुठं? माहेर गाठायचं. माहेर आत्ता म्हातारी जाईन का? ऐ सावडी जाईन का? म्हातारी जाईन का? तसं देवा तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडीता. देवा तुला सोडणार. मग काय करू? आम्ही तुझ्या संगतीत राहू आणि तुझं भजन करू. कसं? हात वर करून. कसं भजन करू? हात वर करून. यथामती यथा अवकाश अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगितला. सांप्रदायिक नियमाप्रमाणे अभंग सोडवावा लागतो आणि अभंग सोडवल्यानंतर 2 खवायना खोड्या सांगून कार्यक्रमाची सांगता करतात. तर 2 खोड्या सांगेपर्यंत बसताना हा म्हणा की आजच्या दिवस राधे राधे. भगवंताची संगती गोपाळांना प्राप्त झाली. प्राप्त झालेले गोपाळ देवाच्या संगतीत जायचे. संगतीमध्ये जाऊन देवाच्या संगतीमध्ये जाऊन त्यांना देवाचे सगळे प्रकार माहीत झाले. सगळ्या खोड्या माहीत झाल्या. कशा खोड्या करायच्या, कशा चोऱ्या करायच्या, सगळं माहीत झालं. खोड्याचे प्रकार त्या दिवशी आपण बरेचसे पाहिलेले आहेत. एक खोडीचा प्रकार सांगेल. अनेक प्रकारानं भगवान परमात्म्यानं खोड्या करायला सुरुवात केली. अनेक प्रकारच्या खोड्या झाल्यानंतर गवळणी गारहाणी सांगती यशोदेशी. गवळणी यशोदेला गारणं सांगायला यायला लागलं. तुझ्या पोरानं असं केलं, तुझ्या पोरानं तसं केलं. आणि मुलाचं गारणं ऐकल ती आई कसली म्हणायची, माझं पोरगं तसलं नाही. तुम्ही मोठ्या ढाल गजाग गोकुळच्या नारी. 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 तुम्ही लपून याचा भवरा. पुण्याचा भवरा. आळ घेता शारंगधरा. आळ घेता शारंगधरा. तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळच्या नारी. 12 घरच्या 12 गोकुळच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळच्या नारी. उलट त्यांनाच शिवाय द्यायची. आयशा गोपिका त्या कामातो राहणारी. तुम्हीच कामातो राहत. माझं पोरग तसलं नाही. पिऊन आलं एखादं पोरग. पिऊन म्हणजे दारू पिऊन. आता आपल्या सावडीत कोणी पेत नाही त्याच्यामुळं तुम्हाला हे माहीत नाही. नाही तर पेणाऱ्यांचं काम फार अवघड आहे महाराज. पोरग पिऊन आलं. आई कधी म्हणत नाही माझं पोरग ना आलं की. कोणीतरी त्याला पाजले असेल. याला आई म्हणतात. हे सख्या आईचं. अहो ही सांभाळलेली आई होती यशोदा. ते म्हणायची माझं पोरग तसलं नाही.
पण गवळणी गारानं सांगायला यायचं तुझ्या पोरानं असं केलं, तुझ्या पोरानं तसं केलं. एक तर गवळण एवढी वैतागली नवऱ्याला म्हणली ह्या गावात राहायचं नाही. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. यशोदे काय गोकुळात राहावं का काय करावं, एकच खोडी. आणि संपलं कीर्तन. गुलाबजाम वाट पाहते. मी बघतोय गुलाबजामकडं, गुलाबजाम बघत आहे माझ्याकडं, आहे का नाही. आपलं ओळखलं पाहिजे. आणि मग काय सांगायचं, गवळी निघाला बायकोला घेतली, बैलगाडी घेतली, सगळं सामान घेतलं घरातलं, सगळं सामान. आता आपल्या गत आता गत काय नाही का, फ्रीज नव्हता, कूलर नव्हता, तर शिट्टीचा कुकर तसलं काय नव्हतं. त्या काळचं काय सामान असं ना आपलं नाही का, पोळपट लाटणं वरवंटा काय असेल ते घेतलं सामान आणि दुसऱ्या गावाला निघाला. हे कळलं भगवंताला. कोणी गाव सोडून चाललंय हे जर कळालं तर गावच्या पुढाऱ्यानं थोडं लक्ष घातलं पाहिजे. आता तसं नाही. आता कसं आहे, गाव सोडून गेला पाहिजे अशी भावना आहे पुढाऱ्यांची. विठाल विठाल पुढाऱ्यांना वाटतं की महाराज गावातून पिटाळून लावला पाहिजे, तो आला नाही पाहिजे गावात. असं काय काय गाव आहे नाही नाव सांगत. मला राधे राधे निघालाय कुणीतरी गावातून, कळालं कृष्ण परमात्म्याला हे गाव सोडून कोणी गेलं नाही पाहिजे. भगवान परमात्म्यानं काय केलं, त्या गवळ्याचं रूप घेतलं. गेले ते शिपर्यंत गेले, ते बैलगाडी वगैरे सगळं भरलेलं. आणि ते गवळण गवळी दोघच होती. आणि मग निम्म्या वाटेमध्ये गेल्यानंतर भगवंतानं गवळ्याचं रूप घेतलं. गवळ्याचं रूप घेतलं, परंतु तो जो गवळी जी गाडी हाकत होता ना त्याला तहान सोडली भगवंतानं. तो काही करू शकतो. आता गवळ्याला तहान लागली. बायको म्हणली होय व तहान लागली करताय, मग आणा ना पाणी. आणि मग ह्यो पाणी आणायला गेला बिचारा, चरवी घेऊन पाणी आणायला गेला. हा पाणी आणायला गेला की भगवान पाणी घेऊन गवळ्याचं रूप घेऊन तिथं आला. आणि आल्या बरोबर ती गवळण म्हणली लगेचच आलात. काय नाही पाणी इथं जवळच होतं. आलो म्हणली. कोण होतं? कृष्ण होते. हे बैलगाडीचा दोर धरला आणि निघाल्यानंतर खरा नवरा पाणी घेऊन पळत आला. जिथून गेला होता तिथं पाहत होतं तिथं रथ नाही. अरे मग रथ कुठं गेला? चांगलं लांबवर पाहिल्यावर दिसलं कोणतरी रथ घेऊन चालले. हा म्हणला बायको बी गेली, रथ गेला, रथ नाही बैलगाडी बी गेली, बायको गेली, सगळा संसार गेला म्हणला. पळतच निघाला. आणि त्या बायकोला म्हणायचा, म्हणला अगं सुमन, ए सुमन, अरे मी तुझा नवरा आहे असं म्हणायचं. तिकडून मोठ्याने म्हणा, मी तुझा नवरा आहे, मी तुझा मालक आहे. ती माग वळून बघते तर एक नवरा बैलगाडी हाकतोय आणि एक नवरा पाणी घेऊन आलाय. तिला काही समजे ना, काही सुचे ना. हा बाबा गाडीवरला म्हणायचा, अरे तो कृष्ण नाटकी आहे, माझं सॉंग घेऊन मी येईन, तू त्याच्या नादी नको लागू ती काढल्याच्या. आणि खरा बोंबलायचा, ए सुमन, अगं मी तुझा नवरा. आणि काय सांगायचं, असा पळत तो आला. पळत आल्यावर जे भगवान परमात्म्याचं त्यानं गचुंड धरलं आणि खाली ओढलं भगवंताला. आणि हे दोघांची झटपट चालू, तेवढ्यात ती गवळी तयार. आणि त्यानं गाडी पळवली, तो लागला पळायला. इकडं दोघं बांधत्यात, तिसरा कृष्णानं तिसरं रूप घेतलं ते. आणि मग असे 4-5 कृष्ण झाले, असे 4-5 गवळी झाली. कृष्णच म्हणतोय 4-5 गवळी झाली. मग ते 4-5 गवळी एकांतात बसले म्हणले असं करा, नंदाच्या वाड्याला जाऊ, तिथं आपला निवाडा होईल, तोच करीन. हे सगळे तिथं गेले. भगवंताने परत फिरून आणले, कोणी गावातून जाता कामा नाही. मग तिथं आणल्यानंतर सांगितलं नंदाबाबांना, नंदजी काय करायचं म्हणले. आता नंद म्हणले असं करा, आता ह्याच्यात सगळे एक सारखंच आहेत ना सगळं गवळी. नेमका हिचा नवरा कोण जर शोधायचा असेल तर अगदी या मंडपापासून त्या चिचेच्या जाड्यापर्यंत जो उडी मारील तो हिचा खरा नवरा डोक्यालाच हात लावला. मला गेली बायको.
आणि मग या बाकीच्यांनी जे इथून उडी मारली चिचपर्यंत उडी, आता बायको मिळायची म्हणल्यावर हेच चिचपर्यंत उडी सगळ्यांनी उड्या मारल्या. ज्यांनी नाही उडी मारली नंद बाबा म्हणले ही तुझी बायको. विठ्ठल 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 विठ्ठल. अशा अनेक प्रकारच्या भगवान खोड्या करतात. वृंदावनामध्ये वेणू वाजवतात. वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे, वृंदावनी वेणू. भगवान परमात्म्यानं तिथं वेणू वाजवला. काय वेणूचं महत्व आहे, काय बंशीचं महत्व आहे आपण सगळ्यांनी ऐकलं. वेणू वाजवून भगवान परमात्म्यानं अनेक प्रकारचे खेळ खेळले. हमामा पोरा हमामा घुमरी वाज घमामा, घुमरी वाज घमामा, हमामा पोरा हमामा घुमरी वाज घमामा, आबक तू बक ते बक पोरा त्रिगुण खेळ मांडू, आबक तू बक ते बक पोरा त्रिगुण खेळ मांडू. खेळ येटी दांडू पोरा खेळ येटी दांडू, खेळ येटी दांडू पोरा खेळ येटी, खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू. खेळ भवराग बाई भवराग, खेळ भवराग बाई भवराग, खेळ भवराग बाई भवरा, खेळ भवराग बाई भवरा. या राधिकेचा नवरा, राधिकेचा नवरा नवरा नवरा, खेळ भवराग बाई भवरा, खेळ भवराग बाई भवरा. या राधिकेचा राधिकेचा नवरा नवरा नवरा, खेळ भवराग बाई भवरा, खेळ भवराग बाई भवरा. किती करशील रे कुर्घोडी, किती करशील रे कुर्घोडी, कानोबा खेळडाव जाऊ नको रडी, कानोबा खेळडाव जाऊ नको रडी. हाय किती कायची रे कुरघोडी, किती करची रे कुरघोडी, कानोबा खेळ डाव डाव नको रे, कानोबा खेळ डाव डाव नको रे. वेळ झाल्यामुळं सगळं खेळ एकत्र घेतलं. हमामा पोरा हमामा हमामा खेळले नाही का, भावरा खेळले, अनेक प्रकारचे खेळ खेळले. इटी दांडू चेंडू लगोऱ्या नाना परी, खेळ मांडी वेळा यमुनेच्या तिरी. गाई गोपाळ, गाई गोपाळ सौंगडी वना, गाई गोपाळ सौंगडी वना, गाई गोपाळ सौंगडी वाला, गाई गोपाळ सौंगडी वाला वना, गाई गोपाळ सौंगडी वना. वा आज मजा आली बरं का. हे कलाकारांसाठी जोरात टाळ्या वाजवा. तुम्ही मला माहिती फक्त टाळ्याच वाजवणार आहे, दुसरं काय करायचं नाही. मला असं वाटायचं की कोणतरी म्हणेन ह्या महाराजाला 500, ह्या महाराजाला 1000. जाऊ द्या मरू द्या, असं सावडी आहे ना. राधे राधे राधे, तुम्ही एवढंच म्हणा. आणि म्हणून सांगायचा मुद्दा, अनेक प्रकारचे खेळ खेळले. आणि खेळ खेळून झाल्यानंतर गोपाळ म्हणले खांदी भार पोटी भूक, काय चैतन्य महाराजांच्या कीर्तनाचे सुख म्हणले. आता ओरकायचं बघा, शाळेतली पोरं शाळा सुटून आली आता सगळी. आखं मास्तर सकट मुख्याध्यापक सकट सगळे येणार आहेत. महाराज तुम्ही ओरकायचं बघा. आणि मग भगवान परमात्म्यानं सगळे गोपाळ एकत्र बसवले. आणि एकत्र बसवून आणि अर्धगोलाकार सगळ्यांना बसवलं. भगवानमध्ये उभे राहिले. आणि उभे राहून भगवान परमात्मा त्यांना काला वाटतात. भानुदास गीती गात, भानुदास गीती गात, भानुदास गीती गात, भानुदास गीती गात. प्रसाद देतो पंढरीनाथ, 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 प्रसाद देतो पंढरीनाथ. वाटी आपुल्याने हसते भाग्याचा तो शेवी. भगवान जे भाग्यवान आहे त्यांनाच हा काला देतात. तसा हा दुर्लभ आहे. वैकुंठी तो ऐशी नाही, कवळ काय काल्याशी. जेवढं सांगता येईल तेवढं थोडं आहे. पण आपली वेळ झालेली आहे. भगवान परमात्म्यानं सगळ्या गोपाळांना एकत्र करून खडके सोडियल्या मोठा, आजचा दही काला गोमटा. भगवान परमात्म्यानं हा दही काला त्या ठिकाणी
केलेला आहे, जसं माझ्या ज्ञानोबारायांनी केला. एकच टाळी झाली चंद्रभागी वाळवंटी, माझा ज्ञानराजा गोपाळाशी लायावाटी. मग भगवान परमात्मा तो काला सर्व गोपाळांना देतात आणि तो काळा खाण्यासाठी काल्याची आशे देवजडे झाले मासे, सगळे देव मासे झाले. आणि मग भगवान परमात्मा म्हणले काला खाऊन झाल्यानंतर हात यमुनेला धुवायला जायचं नाही. मग कुठं पुसायचं म्हणले, हात पुसा टेरी ते म्हणजे मागल्या बाजूला. का म्हणले ते एवढ्याच ठिकाणी देव नाहीत, नाहीत अख्ख्या संपूर्ण शरीरावर देव आहेत. म्हणले मग यमुनेला का नाही जायचं म्हणले, तिथं भोकाडे आलेली. आज यो साम्रावती काला पहावया येते देव विसरती देह भाव आपला. सगळे देव त्या ठिकाणी काल्याच्या आसने आलेले आहेत, त्यांना काला मिळता कामा नाही. मग कुणाला मिळतो, वैष्णवनिका संभ्रम, ज्याचा भ्रम गेलेला आहे अशा प्रकारच्या वैष्णवाला त्या ठिकाणी तो काला मिळतो. मग तो काला प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी वारकरी व्हावा लागन. ब्रह्मदेव तो काला खाण्यासाठी आले, असा हात वर केला आणि मान खाली घातली. भगवान काला देत आल्यावर म्हणले हे डबल गिरायक दिसते, म्हणले याला नाही काला नाही का. मग ब्रह्मदेवाला म्हणले अरे म्हणले ब्रह्मपद भोगतो पुन्हा काला हे नाही, इथं फक्त वारकऱ्याच हा काला मिळतो. मग ब्रह्मदेव म्हणला वारकरी झाल्यावर मिळेल का, हो. मग ब्रह्म सोपान तो झाला, भक्त आनंद वर्तला. म्हणून आम्ही आमच्या त्या सोपानदेवांच्या भूमीमध्ये राहतो. सोपानदेवांच्या मी सासवडला राहतो, लोणी काळ बोरगाव आहे पण राहतोय सासवडला सोपानदेवांच्या भूमीत. का गाव सोडायची वेळ जर आली तर माणसानं संताच्या गावाला जावं किंवा देवाच्या. मग मी म्हणलं आपलं संताच्याच गावाला जावं, मग सोपानदेवांच्या गावाला गेलो. फार आनंद वाटतो, कारण तिथे ब्रह्मदेवानं सृष्टीची उत्पत्तीच तिथून केलेली. लक्षात ठेवा, 70 ग्राम तेथे नांदे हा सोपान. म्हणून सोपानदेवांनी ब्रह्मदेवाने सोपानदेवाचा अवतार घेऊन हा काला घेतला. आपल्याला तो सगळ्यांना काला मिळणार आहे. हा काला सद्गुरू शंकर भारती महाराज यांच्या पुण्यतिथीचा काला आहे. हा काला श्रीमद भागवतम कथेचा काला आहे. तर हा काला आपण त्या ठिकाणी घ्यायचा आहे. एकमेका देऊ मुखी सुखी एकमेकाच्या मुखामध्ये त्या ठिकाणी घालायचा आहे. अशा प्रकारचा तो काला वैकुंठात दुर्लभ अशा प्रकारचा काला भारती बाबांच्या मठामध्ये या ठिकाणी आपण करतो आहोत. सद्गुरू चैतन्य महाराज भारती या ठिकाणी स्वतः कीर्तनाला या ठिकाणी उपस्थित आहेत. आज स्वप्नील महाराज काळाने आलेले आहेत. सर्व गावातील ग्रामस्थ भजनी मंडळ, सर्व महिला मंडळ, पुरुष मंडळ सर्वांच्या संयुक्त विद्यमानं हा काला आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. म्हणून या काल्याच्या निमित्तानं आलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आज मात्र या काल्याची सांगता पूर्णत्वाला त्या ठिकाणी जात आहे. ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली नाराज ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम 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 यथामती यथावकाश अभंगाचा सरळ भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. काय चुकलं असेल बुद्धीचं जे काही चांगलं असेल ते घेण्याचा प्रयत्न करा. आईवडिलांची सेवा करा, जन्माचं सार्थक करा. आणि एवढंच सांगून झालेल्या कीर्तनरूपी सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देण्यापूर्वी संपूर्ण कथा 7 दिवस ज्यांचं सौजन्य होतं ते शिवाजी महाराज मांढरे महाराज या कथेचं संपूर्ण जे काही आणि सौजन्य म्हणजे जे पाकिट आहे महाराजाचं एकट्या माणसानं देणार आहे ते शिवाजी महाराज मांढरे त्या ठिकाणी बसलेत. बघा, एक मातृभक्त आहेत, आईची फार सेवा करतात. आणि हे महाराज आपल्या आईवडिलांची सेवा करा, मुलांना बाल संस्कार केंद्रामध्ये सांगतातच. तेव्हा आईची सेवा करणारे शिवाजी महाराज मांढरे हा सगळा योग जुळून आणलेले माझे माऊली महाराज गवळे. काही कारणास्तव त्यांना जावं लागलं शेगावला. मंडळीचा आग्रह, धनी मलाही दाखवना विठुरायाची पंढरी. बायकोच्या पुढं चेतन महाराज कसला हो. म्हणले जावा, म्हणलं काय हरकत नाही. गेले, व्यवस्था लावून गेले, तसं काय काळजी करू नका. महाराजांनी फार मोठं सहकार्य करून या ठिकाणी ही कथा आयोजित केली. त्याचबरोबर आपले हे चैतन्य भारती महाराज असा महात्मा मी पाहिला नाही. एवढं महाराजांचं अंतःकरण मोठं विशाल अशा प्रकारचं आहे. महाराजांना सांभाळा आणि त्यांना सांभाळल्यानंतर भारती बाबा तुम्हाला सांभाळतील. कधी पर्व काळाला काय आला महाराजांना दक्षिणा देत चला. आता ते तुम्हाला तोंडानं नाही म्हणणार मला दक्षिणा द्या, मला दक्षिणा द्या, मी सेवेकरी आहे. तर त्यांच्यावर लक्ष द्या. आमच्यासारखं काय येईल गप्पा मारीन, कोणी डांगडिंग करीन, शानपणा करील, पण सेवेकरी खरे ते सेवा करतायत. आणि संन्यासाची गादी सामान्य नाही. आपण सर्वांनी करायची सेवा आणि त्यांची सेवा आपण करायची.
तेव्हा चैतन्य महाराज भारती अतिशय 7 दिवस फार मोठं सहकार्य महाराजांनी केलं. रोज महादेवांचा अभिषेक त्या ठिकाणी ते करून घेत होते. मनापासून महाराजांना धन्यवाद देतो. तुम्हा सर्वांना महाराज मनापासून धन्यवाद देऊन आपण आणलेला हरिपाठ कोणाला लागेल तर 20 रुपयाला तो आहे घ्या. तुम्ही म्हणता महाराज तो का घ्यायचा? एक आठवण म्हणून माझा मोबाईल नंबर आहे त्याच्यात. कधी कोणाला फोन करायचा असेल तर त्याच्यावर फोन करा. आणि आपला चैतन्य महाराज शिंदे यूट्यूब चॅनल आहे माझ्या बी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, ऐका. जवळजवळ 150 व्हिडिओ त्याच्यात. आणि आपले संपूर्ण कथेचं ज्यांनी शूटिंग केलं ते वैष्णव कीर्तनकार हा चॅनल. आणि या आणि कीर्तनाच्या चॅनलचं आपण सबस्क्राईब त्या ठिकाणी करा, शेअर करा. या पाटीलवर वर आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी इथं बसा इथं आणि सुंदर अशा प्रकारचं आयोजन या ठिकाणी झालं. मनापासून सर्वांना धन्यवाद देऊन झालेल्या कीर्तनरूपी सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल. दोहीकडे मुख पसरून हा वाहत त्या धारा नाही दोहीचा कोपरा. तुम्ही वारे दोही रे मुख पसरून घडे, तुम्ही वारे दोही मुख पसरून रे, तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरून घडे, तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरून. तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरून घडे, दयांती दैला कृष्ण मणी अवघा जनी प्रकाश, काला वाटू एकमेका वैष्णविका संभ्रम, वाटूया ब्रह्मादिका उत्तम लोकाना, काला वाटू एकमेका तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीवीर गाडी, काला वाटू एकमेका वैष्णविका प्याकदारा प्याक ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा. आरतीचं ताट तयार करा. ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा. हरी झाले समाधान तुमचे देखील चरण, आता उठावेशे मना येते नाही नारायणा, सुरवाडी कपडे सापडले तेने, आता उठावेशे मना येते नाही नारायणा. उठू नका उठू नका. तुका म्हणे भोग गेला निवारीला, आता उठावेशे मना येत नाही नारायणा. आज करून आरती चक्र पाणी ओवाळती, आज पुरली नवस धन्य काळ दिवस, पाहावू सकळ पुण्यवंत तुम्ही बाळा, आजी पुरली नवस धन्य काळ. उठू नका उठू नका. प्रेम सप्रेम आरती गोविंदा देव वाळती, धन्य ते लोचन नित्य करते अवलोकना, परमा धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकना. नामा म्हणे केशवाचे निगुडी राहिलो तटस्थे, धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकना.